मित्रांनो, मी आलेलो आहे शेतामध्ये आता आणि बघू शकता तुम्ही आपलं सोयाबीन अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर बघा, दाखवतो तुम्हाला आपलं सोयाबीन. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपलं सोयाबीन आहे. परंतु आता पाऊस उघडला मित्रांनो, तणनाशक मारायचं आहे. आणि बघा, एक येणा झालेला आहे, थोडा गवत झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये हरभरा असल्यामुळे मित्रांनो, हे बघा, हे हरभऱ्याचे झाडं आहे. आणि हा हरभरा असल्यामुळे काय उरालं की या सोयाबीनवर थोडीशी आडी आली मित्रांनो, हिरव्या कलरची हिरवी आडी आलेली आहे. आणि 28 तारखेची पेरणी आहे मित्रांनो आपली. त्याच्यामुळे त्याला 16-17 दिवस झालेले आहे आता या सोयाबीनला. सोयाबीन खूप छान आहे मित्रांनो, बघू शकता आपण. परंतु कुठं कुठं ते पानं कतरले त्याच्यामुळे थोड्याशा आळ्या मला 2-3 दिसल्या. तर आपल्याला आता पाण्याची वाट न पाहता पहिल्यानं आपल्याला कीटकनाशकची फवारणी या सोयाबीनवर करून घ्यावं लागेल मित्रांनो. नाहीतर आपण दरवर्षी काय करत जाऊ की पहिल्यानं तणनाशक मारत जाऊ मित्रांनो, आणि त्याच्यानंतर मग आपण 4-8 दिवसानं कीटकनाशकाची फवारणी घेत होतो. परंतु यावेळेस थोडंसं उलटं करावं लागते मित्रांनो. कारण आपल्याला टॉनिक आणि बुरशीनाशक आणि 19-19 खत हे न घेता फक्त आता माझा असा विचार आहे की याच्यावर आपण प्रोफेक्स सुपर किंवा आलिका या दोन्हीपैकी एक औषध आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो या सोयाबीनवर. आणि एक फवारणी काढून घेऊ आणि पाणी पडल्यानंतर मग आपण तणनाशकाची फवारणी करणार आहोत मित्रांनो. कारण आवश्यक आहे या ठिकाणी, ते करावंच लागेल आपल्याला. सर, आपण पाण्याची वाट पाहिली आणि पाणी आता समजा 2-4 दिवसानं येईल. 2-4 दिवसानंतर मग आपण तणनाशकाची फवारणी घेऊ. त्याच्यानंतर मग आपल्याला 4-5 दिवसानं म्हणा का काहीतरी कीटकनाशकाची फवारणी घेऊ. तोपर्यंत आपल्या सोयाबीनवर आळी जास्ती पडण्याचा संभव मला या ठिकाणी दिसत आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला पहिल्यानं कीटकनाशकची फवारणी आवश्यक घ्यायचं आहे मित्रांनो. हे बघू शकता आपलं सोयाबीन अशा प्रकारे आहे मित्रांनो. सोयाबीन खूप छान आहे. आणि तूर पण दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी. हे बघा मित्रांनो, काही लोक काय करतात की सोयाबीन पेरल्यानंतर पेंडामिथालियन आणि तणनाशकाची फवारणी करतात मित्रांनो, राऊंडअप आणि पेंडामिथालियन. त्याच्यानं काय होते मित्रांनो, तूर एकदम पिवळी पडते मित्रांनो आणि शेंडे पिवळे राहतात. बऱ्याचशा वेळात त्यानं रिझल्ट कमी येते असा दुकानदाराचंही म्हणणं आहे. आणि मला बी बऱ्याचशा शेतामध्ये तसं आढळलं मित्रांनो. आणि आपल्या शेतात तुम्ही बघू शकता एकदम हिरवीगार तूर आहे मित्रांनो. कारण पेरणीच्या मागे आपण तणनाशक मारलेलं नाही, त्याच्यामुळे हा असर तणनाशकाचा या तुरीवर नाही मित्रांनो. तूर खूप छान आहे, निपक आहे. सोयाबीन बी खूप छान आहे. ही तूर मित्रांनो आपली ग्रीन गोल्ड आहे, 100 ग्रीन गोल्ड 100 म्हणतात तिला. आणि सोयाबीनसुद्धा आपलं ग्रीन गोल्ड 100 आहे मित्रांनो. अशा प्रकारे आपलं सोयाबीन आहे मित्रांनो. हे बघा, हे असे पानं थोडे थोडे कतरलेले दिसतात आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे मित्रांनो, बारीक आई असते ते दिसत नाही आपल्याला. आणि मी 2-4 आड्या मारल्या मित्रांनो, परंतु आता काही आड्या दिसून नाही राहिली. परंतु झाड दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, अशा प्रकारे झाड यांनी केलेलं आहे. म्हणजेच अर्थात बारीकशी आडी त्याच्यामध्ये तयार झालेली आहे. आणि काही मोठ्या मोठ्या पण आड्या आहे मित्रांनो. आणि त्या आड्या आता एखादी जर दिसली असती मित्रांनो तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवली असती त्याला. परंतु आता दिसत नाही. व्हिडिओ चालू केला आपण आणि आडीच दिसत नाही. त्याच्यामुळे आता आडी तर काही दाखवू शकत नाही. परंतु मी झाडं दाखवले मित्रांनो तुम्हाला की झाडावर त्यांनी असर केलेला आहे, यात काही शंका नाही. 100% आळ्या आहे.
आणि आपल्याला त्या आडीचं आता नियोजन करायचं आहे मित्रांनो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सोयाबीन आहे. आपलं सोयाबीन कसं आहे मित्रांनो कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.